अहं प्रातः उत्तिष्ठामि. अहं म्हणजे मी, प्रातः म्हणजे सकाळी, पहाटे, उत्तिष्ठामि उठतो किंवा उठते. नमो नमः. मम नाम संदीपः. अहं मम दिनचर्यां वदामि. नमो नमः, नमस्कार. माझं नाव संदीप आहे. मी मम माझी दिनचर्या वदामि. दिनचर्या सांगतो. हं. नमो नमः. मम नाम खुशी. अहम् अपि मम दिनचर्यां वदामि. ती मुलगी काय म्हणते? माझं नाव खुशी. मी सुद्धा माझी दिनचर्या सांगते. हं. इथे तुम्हाला घड्याळ घड्याळ दाखवलेलं आहे आणि त्यानुसार कशीही रोज दिवसभराची दिनचर्या त्या दोघांची सांगितलेली आहे. ती काय म्हणते बघा, "अहं प्रतिदिनं प्रातः 5 वादने उत्तिष्ठामि." ती म्हणते, "मी दररोज प्रातः सकाळी 5 वादने." वादने म्हणजे वाजणे वाजले. 5 वाजता उठते. आणि तो मुलगा नंतर काय करते, "प्रथमं भूमे वंदनं करोमि." प्रथमं भूमे वंदनं करोमि. माता-पितरौ च नमामि. प्रथम मी भूमीला वंदन करतो आणि त्यानंतर माता-पितरांना नमस्कार करतो. आई-वडिलांना नमस्कार करतो. ततः उषःपानं करोमि. कवोष्णं जलं पिबामि. ततः त्यानंतर उषःपान करोमि. पहाटे कोमट पाणी पिते किंवा पितो. अहं सपादपञ्चवादने शौचं करोमि. तदनन्तरं मुखप्रक्षालनं, दन्तधावनं च करोमि. सपाद म्हणजे सव्वा. आता तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये सव्वा, दीड, पाऊण, अर्धा असं माहिती आहे. तर इथं सव्वाला काय म्हणतात? म्हणजे 1.15, 2.15 आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते सपाद इथे संस्कृतमध्ये म्हणतात. अहं सपाद पंचवादने शौचं करोमि, तदनंतरं मुखप्रक्षालनं, दन्तधावनं च करोमि. मी सपाद पंचवादने म्हणजे 5:15ला शौचं करोमि. म्हणजे सकाळचं उरकून घेतो कामे आणि त्यानंतर मुखप्रक्षालनं दंतधावनच करोमि. त्यानंतर मी मुखप्रक्षालनं म्हणजे तोंड धुतो आणि दंतधावनं म्हणजे दात घासतो. आता 5:30ला काय करतो बघा, सार्ध म्हणतात. 5:30ला काय जेव्हा म्हणतो, तेव्हा संस्कृतमध्ये काय म्हणतात? सार्ध. सव्वा असेल तर काय म्हणतात? सपाद. अहं सार्धपञ्चवादने सूर्यनमस्कारं योगासनं च करोमि. मी 5:30 वाजता सूर्यनमस्कार आणि योगासने करतो. अहं 6:00 स्वाध्यायं करोमि. मी 6 वाजता स्वाध्याय करतो. अहं सार्धषड्वादने अहं सार्धषड्वादने मम परिसरं स्वच्छं करोमि. सार्धषड्वादने म्हणजे 6:30ला माझा परिसर स्वच्छ करतो. ततः पादोन 7 वादने स्नानं करोमि. त्यानंतर पादोन म्हणजे काय? आता सपाद घेतलं तर त्याच्यातला जो पाद हा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे पाव. म्हणजे आता 1 तास तुम्ही घेतला त्याला आता इथे पाऊण तास दाखवलंय म्हणजे पाव तास कमी आहे 1 तासाला. तेव्हा ते पावभाग म्हणतो आपण त्याचा तुम्हाला हे आता मराठीत माहितीच आहे ना पाऊण, साडे, सव्वा. तर पादोन या शब्दाचा अर्थ काय? पाद प्लस ऊन. हं. ऊन म्हणजे कमी. म्हणजे पावला पाव कमी असं. 1 तासाला पाव कमी.
ततः पादोन सप्तवादने मी 6:45ला स्नानं करोमि. मी 6:45ला स्नान करतो. अहं सप्तवादने प्रार्थनां करोमि, गीतापाठं च करोमि. मी 7 वाजता प्रार्थना करतो आणि गीता पाठ करतो. तदनंतरं मातु-पितु चरण वंदनं करोमि. तो बघा नमस्कार करतोय आई-वडिलांना. त्यानंतर मी मातुः-पितुः च चरणवंदनं करोमि. मी माता-पितांना नमस्कार करतो, त्यांच्या चरणांना वंदन करतो. आता ही मुलगी इथे खातीये. अहं सार्धसप्तवादने प्रातराशनं करोमि. प्रातराशम म्हणजे नाश्ता. मी सार्धसप्तवादने 7:30ला 7:30ला नाश्ता करते. आता ही शाळेत चाललीये बघा. विद्यालय दिसतंय बोर्ड तुम्हाला तिथे. तत्पश्चात अष्टवादने विद्यालयं गच्छामि. तत्पश्चात त्यानंतर मी अष्टवादने 8 वाजता विद्यालयं गच्छामि. शाळेत जाते. आता इथे संख्या आहेत हं. एक दाखवले. एकाला काय म्हणतात बघा संस्कृतमध्ये काय म्हणतात संख्यांना? एकम. 2ला काय? द्वे. 3 त्रीणि. 4 चत्वारि. 5 पञ्च. 5 पञ्च. 6 षट्. 7 सप्त. 8 अष्ट. 9 नव. 10 दश. 11 एकादश. 12 द्वादश. इदानीं कः समयः? इदानीं आता किती वाजले आहेत? कः समयः? संस्कृतमध्ये विचारताना कसं विचारणार किती वाजले? कः समयः? इदानीं कः समयः? आता किती वाजले आहेत? तर इथे तुम्हाला घड्याळांच्या द्वारे दाखवलेले आहे. किती वाजलेले आहेत घड्याळात बघा. पहिल्या घड्याळात बघा 5 वर काटा आहे. मोठा काटा 12 वर आहे. छोटा काटा 5 वर आहे. पंचवादनम. वादनम म्हणजे वाजले. मचा पाय मोडायला विसरू नका बघा. हलंत म आहे इथे. पंचवादनम 5 वाजले. आता ह्या दुसऱ्या घड्याळात किती? 6 वर काटा आहे मोठा. 6 वाजलेत. छोटा काटा 6 वर आहे. मोठा काटा 12 वर आहे. षड्वादनम 6 वाजले हं. आता तिसऱ्या घड्याळात सप्तवादनम 7 वाजलेत. चौथ्या घड्याळात अष्टवादनम 8 वाजलेत. सपाद पंचवादनम 5:15 हं. सपाद षड्वादनम 6:15. सपाद सप्तवादनम 7:15. सपाद अष्टवादनम 8:15. सार्धपंचवादनम 5:30. सार्धषड्वादनम 6:30. सार्धसप्तवादनम 7:30. सार्ध अष्टवादनम 8:30. पादोन षड्वादनम 5:45. पादोन सप्तवादनम 7:45. पादोन अष्टवादनम 7:45. पादोन नववादनम 8:45. वयं शब्दार्थान् जानीमः. आता इथे शब्द दिलेले आहेत. तुम्हाला मातृभाषायाम् अर्थं लिखन्तु. तुमच्या मातृभाषेत इथं अर्थ लिहायचा आहे. दिनचर्यां पहिला शब्द काय आहे बघा. इथं हे शब्द आहेत संस्कृतमध्ये. त्यांचा दुसरा अर्थ पण संस्कृतमध्येच आहे. हिंदी, इंग्लिश दिलेला आहे. तुम्हाला तुमच्या भाषेत इथे शब्दाचा अर्थ त्या लिहायचा आहे. वयं शब्दार्थान् जानीमः. दिनचर्यां दैनंदिन कार्यसरणीं. दैनिक कार्य. वदामि, कथयामि, बोल रहा हूँ. प्रतिदिनं नित्यं हरदिन. उत्तिष्ठामि, जागर्मि, जागता हूँ. भूमे पृथिव्याः भूमिका. वंदनं नमनं. अभिवादन मुखप्रक्षालनं मुखधावनं. मुंह धोना. तदनंतरम ततः परम उसके पश्चात दंत धावनम दंत शोधनम दांतों का भंजन. योगासनम योगासन क्रिया. योगासन. स्वाध्यायम स्व अध्ययन. स्नानम शरीर शुद्धि नहाना. श्लोकान
छन्दोबद्धानि पद्यानि श्लोकोको प्रातराशं कल्याहारम् अल्पाहार विद्यालयं पाठशालां विद्यालयको गच्छामि यामि जाता हूँ इदानीं सम्प्रति अभि उषःपानं प्रातः कवोष्णजलस्य पानम् सुबह गुनगुना जलपानी पीणं आता हे वयम अभ्यासम कुर्मः हे एक व्हिडिओ करेन नाहीतर मी शॉर्टमध्ये सगळं तुम्हाला पाठवेन. तुम्हाला जर काही अडलं असेल याबद्दल तर कॉमेंट्स करून मला नक्की विचारा. मी त्या प्रश्नांची उत्तरं देईन. तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. आता या पाठामध्ये मधून तुम्ही काय शिकलात? तर मनुष्याचा विकास, त्याचा आनंद, स्वास्थ्य हे त्याच्या दिनचर्येवर अवलंबून असते, बरोबर? अहं प्रातः उत्तिष्ठामि या पाठामध्ये तुम्हाला घड्याळाचं ज्ञान देऊन तुमची उत्तम दिनचर्या कशी असावी ते सुचवलं आहे. हं. सकाळी लवकर उठणे, योगा करणे, मोठ्यांना नमस्कार करणे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, दिवस